महाराष्ट्र सरकार ने हैदराबाद गजट में मराठा समुदाय को कुनबी श्रेणी के रूप में ओबीसी श्रेणी में शामिल करने के लिए एक कैबिनेट उप समिति का गठन किया है। महाराष्ट्र सरकार ने हैदराबाद गजट और सतारा गजट अध्यादेशों को मंजूरी दे दी है और प्रमाण पत्र को शामिल कर लिया है। महाराष्ट्र सरकार ने एक मसौदा तैयार कर लिया है और राज्यपाल के हस्ताक्षर प्राप्त करने और उस पर हस्ताक्षर करने के बाद अंतिम मंजूरी दे दी है। हैदराबाद गजट के बारे में जानकारी निजाम के दौरे का एक दस्तावेज है। इसमें गांव के बारे में पूरी जानकारी है, जैसे गांव के लोगों की जातियां, जनजातियां, जानवर और पौधे। उस गैजेट का नाम हैदराबाद है। इसे 1918 में निजाम सरकार ने जारी किया था। गैजेट में मराठा और कुनबी को एक माना गया है। इसमें उन्हें हिंदू मराठा के रूप में पहचानने और उन्हें शिक्षा और नौकरियों में आरक्षण देने का निर्णय लिया गया है। गैजेट के अनुसार 1918 में हैदराबाद राज्य में 17 जिलों में लगभग 98,45,000 की आबादी थी, जिसमें से 16 लाख कुनबी और 4 लाख मराठा दर्ज है। राजपत्र में मराठा समुदाय के शैक्षणिक और सामाजिक पिछड़ेपन को दर्ज किया गया है। राजपत्र में दर्ज है कि मराठा और कुनबी एक श्रेणी है। यह मराठा कुनबी आरक्षण दिया जाना चाहिए। इसमें 2022 से मराठा समुदाय के नेता श्री मनोज जरांगे पाटिल लगातार मराठा समुदाय को ओबीसी श्रेणी में कुनबी प्रमाण पत्र दिलाने के लिए लड़ाई लड़ रहे हैं। गॅजेटियर्स लागू करून आजचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे। या संबंधी आपल्या समोर माझ्यासमोर उभे आहेत ते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष श्री, आपलं नाव काय सर? माझं नाव बापूसाहेब सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा प्रमुख म्हणून पुढचं काम करतो। कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी पहिला जो लढा दिला 1981 मध्ये, पहिला आरक्षणाचा त्यांनी जी बांधणी केली आणि पहिलं जे बलिदान दिलं, त्या बलिदानाचे पहिले जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील होते। त्यानंतर आमचे विनायकरावचे मेटे साहेब असतील, तसंच मराठा समाजाचे आज गळ्याचे ताईत म्हणा, हृदय खान म्हणा, मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो 40 वर्षाचा लढा जो होता, त्यांनी जो लढा 2 वर्षापासून जो तग धरून धरला होता, सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन आज जसे जर आज म्हणायचं झालं तर आज मनोजदादा जरांगे पाटील हे मराठ्याचे दैवत झालेले आहेत। आणि हा 40 वर्षाचा लढा आज जो विखरलेला मराठा होता, तो आज एकत्रित येऊन हा सगळ्यात मोठा विजय आपण सर्व महाराष्ट्र आणि भारतवासियांनी बघितलेला आहे। त्या निमित्तानं मी सर्व मराठा बांधवांना, जी काही मराठा समाजाला जी काही इतर समाजाने सहकार्य केले ते सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण हे मराठा आरक्षण कशा पद्धतीने लागू केलं? आता आमचं जो मागणी होती की हे हैदराबाद गॅजेट जे शक्य सोयरे होतं ते लागू नाही, समजा जे मराठा आरक्षणावरती आमचे गॅजेट ते लागू झाले, जे आज आमचे नातेवाईक सर्व वंशावळ असेल यांना जी पूर्वी काही आमचे मराठा हा शेती हा कुणबीच होता, कुणबी असताना त्यांचे जी सातबारी होते हे काय आमचे पहिले मराठा आमचे जी पूर्वज होते ते काही शिक्षक वगैरे काही घेतले नव्हते, त्यांनी काही अशी नोंदी केल्या नव्हत्या। काही भागामध्ये भरपूर, म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर 58 लाख नोंदी आता बिलचे सापडलेल्या आहेत। त्याबरोबर काही वंचित राहिलेला मराठा होता, जशा आज माझी जर नोंद सापडत असेल तर माझी जर कुणबी नोंद असेल तर माझ्या बंधुराची ही कुणबी नोंद सापडत नाही। अशी काही चुलत भाऊ असतील, काही एक समजा आजोबापासून कुळापासून आलेले आहेत, ह्या नोंदी आज आम्हाला मिळणार आहेत। ह्याचा आनंद म्हणजे आम्हाला 40 वर्षानंतर आजचीच आमची दिवाळी आहे। बरं, महाराष्ट्र शासनाने किती या मागण्या आपल्या मंजूर केल्या आहेत आज? आणि संघर्ष प्रमुख जे जरांगे पाटील आहेत, मनोज जरांगे पाटील, यांनी काय मागण्या शासनाकडे मागणी केली होती आणि आपण शासनाने काय मागण्या मान्य केल्या याबद्दल संदर्भात माहिती? मी आज सगळी पूर्ण मागण्या मान्य केल्या होत्या, तर आमच्या सर्वच मान्य झालेल्या आहेत। काही कालावधीमध्ये जी हैदराबाद सातारा गॅजेट जे वगैरे राहिलेले आहेत ते आम्हाला देणारच आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण या सरकारवर त्यांनी जे आज आम्हाला दाखवून दिलं की आज दिल्याची, तर ती आम्हाला देऊन टाकतील त्यांचे। आम्ही आतापर्यंत किती नोंदी सापडल्यात महाराष्ट्रामध्ये? 58 लाखाच्या पुढे सापडल्या। तर आता गॅजेटियर, हैदराबाद गॅजेटियर आता महाराष्ट्र शासनाने लागू केले, अध्यादेश पण जारी केला, राज्यपालांची त्यावर स्वाक्षरी करून अध्यादेश जारी केलेला आहे। तर हे कधीपासून, आता उद्यापासून चालू होणार का लगेच चालू होणार? आजपासून, परवा दिवसापासून चालू होईल, म्हणजे 4 तारखेपासून हा अध्यादेश लागू आहे। हैदराबाद गॅजेट हे लागू केलेलं मराठवाड्यासाठीच लागू होणार का महाराष्ट्रात सर्वत्र लागू होणार? मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट, आणि बाकी इतर जे गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, मुंबई गॅजेट आहे, बाकी ते कधी लागू होणार? हे या महिन्यामध्ये 29 तारखेपासून लागू करून त्यांनी आश्वासन महाराष्ट्र शासनाने आणि लागू होईल।
त्याबरोबर आता जो आमचा मराठा विसरलेला होता तो आता खरंच आता कुठंतरी येणारी पिढी जी आहे आमची ती आता कुठंतरी तर महाराष्ट्र शासनाने आपलं मराठा आरक्षण मंजूर केल्याबद्दल आपल्याला आपलं काय वाटतं? त्यांचे आज खूप आभार वाटते. आम्हाला आजपर्यंत वाटत नव्हतं, पण आज त्यांनी जे आम्हाला दाखवलंय, जे दिलंय, त्यांनी जे धाडस केले त्यांचे आम्ही कौतुकपद आहे आणि त्यांचे आता इथून पुढे मराठा समाज ऋणीवीर आहे. आपलं नाव काय? तर आपण संघर्ष यात्रेमध्ये आपण समावेश होता. तर मुंबईला वगैरे संघर्ष करण्यासाठी गेले होते. आपल्या समोर किती मराठा बांधव होते? एक गाडी होते. मग आपण किती दिवस मुक्काम केला, किती दिवस संघर्ष केला? सध्या पाऊस चालू होता मुंबईमध्ये सर्वत्र. 3 दिवस. मग तिथं खाण्या पिण्याची जेवणाची पाण्याची कशी व्यवस्था? हॉटेलला थांबलो. पण किती अंदाजे किती लोक आले होते, अंदाज सांगू शकाल? असंख्य म्हणजे सांगता येणार एवढी संख्या होती. बरे अंदाज तुमचे रस्त्याला जाणाऱ्यांचे कशी सोय होते? म्हणजे तिथं थांबणारे की आता जाणारे जे आपले मराठा बांधव होते एवढे लाखावर होते, मग त्यांची व्यवस्था कशी झाली? एक अनुभव सांगतो. आपापली व्यवस्था केली होती आणि ज्यांची व्यवस्था नाही झाली त्यांनी मराठा बांधवांनी त्यांना सहकार्य करून इतर याच्यामधून त्यांना भाकरी म्हणा त्यांचे जे लागणारे वस्तू खाण्यापिण्याच्या ते इथून सर्व पाठवल्या गेल्या. महाराष्ट्रामध्ये असे ओरड झाले होते की 2 दिवस आंघोळीची पाण्याची सोय नव्हती, जेवणाची सोय नव्हती, सर्व हॉटेल बंद होते. मग त्यावेळेस आपण काय केलं? मग त्यावेळेस आमचे पोरं उपाशी तापाशी राहिले, 1 दिवस काढला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शासनाने थोडंफार हॉटेल हे ते चालू केलं आणि तिथून नंतर गाववाड्यातून भाकरी हे ते पोहोच झाले. तर आपली कुणबीची नोंद वगैरे सापडली आहे का? नाही, आमची कुणबीची नोंद सापडलेली नाही. आमची भावकीतली नोंद सापडलेली आहे, पण आज आमची नोंद भेटेल आम्हाला अपेक्षा आहे. हैदराबाद गॅजेट शासनाने लागू केला आहे, तर त्याचा फायदा आपणास होईल का, असं काय वाटतंय? 100% फायदा होणार आहे. आमच्या इथून पुढचे पाठीमागचे जे लेकर सुशिक्षित होते त्यांच्या शिक्षणासाठी खर्च खूप येत होता. त्यांना गॅजेट लागू झाल्यामुळे आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र भेटेल आणि त्याच्यामधून थोडंसं आम्हाला सहकार्य होईल. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल. काय नाव म्हटलं आपलं? हेंगळे नंदकुमार. आपल्या कुटुंबातील बाबतीमध्ये काही नोंदी सापडल्यात का? हो, सापडलेला आहे. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. काय नाव म्हणजे आपलं? आपण संघर्ष यात्रेमध्ये समावेश होता का मुंबईला? इथून तर त्याने पाठीमाग तुम्ही लोक त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त केले असतील ना? तुमच्या कुणबीच्या नोंदी सापडलेली गणपती उठता का तुमच्या भागामध्ये सापडले सापडले? माझ्या मुलीचं मी सुद्धा करून घेतली. जात पडताळणी देखील केले. आरक्षण मधून लागलं का कोण्या प्रॉब्लेम? म्हणजे कोणी प्रवर्गाचा फायदा आहे? किती वर्षापासून आपल्याला लागू नव्हतं मराठा आरक्षण? 50 वर्षापेक्षा जास्त प्रमाणपत्र मिळाले, त्या दिवशी लागू झाला, त्याचा फायदा होऊ लागला. संघर्ष तुम्ही या आंतरवर्षासाठी या ठिकाणी गेले होते संघर्ष करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सगळ्या ज्या सभा झाल्या त्या सभेसाठी आम्ही सगळं उपस्थित होतो आणि त्यांना आमचं सहकार्य होतं. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 122 न्यूज भारत, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर R.K. बीड महाराष्ट्र.